गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. 48 तासात सोन्याचा छडा, पनवेल पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 66.23 तोळे सोन्याच्या 6 लगडीचा अपहार, आरोपी सोलापूरमधून ताब्यात. पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधून तब्बल 66.23 तोळे म्हणजेच 666.23 ग्रॅम सोन्याच्या 6 लगडीचा अपहार केल्याच्या प्रकरणाचा अवघ्या 48 तासात पनवेल शहर पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपी शुभम मनाजी खिल्लारे याला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खिल्लारवाडी येथून ताब्यात घेतले असून अपहार केलेल्या सुमारे 66,62,300 रुपये किमतीच्या संपूर्ण सोन्याच्या लगडीचा हस्तगत केला आहे. शुद्धता तपासण्यासाठी दिले सोने विश्वासघात. 20 ऑगस्ट 2026 रोजी स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधील कामगार शुभम खिलारे यांच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी 6 सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र या सोन्याचा अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर 21 ऑगस्ट रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 316(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी विशेष पथके तयार करून आरोपीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास ठरला निर्णायक. तपास पथकाने पनवेल शहर तसेच पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यासोबतच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीच्या हालचालीचा माग काढण्यात आला. तपास दरम्यान आरोपी कुरुडवाडी सोलापूर येथे रेल्वेतून उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने सोलापूरला रवाना झाले. आरोपीच्या मूळ गावचा माग काढत पोलिसांनी अखेर खिल्लारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून शुभम खिल्लारे याला ताब्यात घेतले. 66 लाखाहून अधिक किमतीचे सोने हस्तगत. आरोपीकडून 666.23 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या लगडी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या सोन्याची किंमत सुमारे 66,62,300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवघ्या 48 तासात आरोपीचा शोध घेऊन संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केल्याने पनवेल शहर पोलिसांच्या जलद आणि तांत्रिक तपासाचे कौतुक होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ 3 पनवेल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मधुर भुजबळ, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक गुणेश शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक प्रशासन अभिजित अभंग तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सीसीटीव्ही तपास, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची जलद कारवाई यांच्या जोरावर अवघ्या 48 तासात 66 लाखाहून अधिक किमतीची सोने हस्तगत करण्यात पनवेल पोलिसांनी यश आले आहे. या कारवाईमुळे गुन्हा करून कितीही दूर पळून गेलं तरी कायद्याच्या नजरेतून सुटका नाही, हा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.